तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा लाडका मित्र जे पी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जे पीज व्लॉग. आणि आजपासून ना आपला व्लॉग पडणार आहे. नक्की तुम्हाला आवडेल. थोडं चुकलं आहे, जमलं नाही काही गोष्टी, ठीक आहे, फर्स्ट टाईम आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. पण तुमचं सगळ्यांचं प्रेम मला भेटत राहील. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला टिक करा, कमेंट करा, शेअर करा, जे वाटते ते करा, पण चॅनलला प्रेम द्या. चल बघा. मित्रांनो, आज आपण आता निघतोय शूटला आता थोड्या वेळात. आणि खूप सडन प्लॅन आहे शूटचा. आता बघूया कसं होतं आहे, काय होतं आहे. आणि हां, मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तर बघूया कसं काय होते, तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. टू बी ऑनेस्ट, मी खूप मागच्या 2-3 दिवसामध्ये ट्राय केलं की ब्लॉग बनवायचं, पण समहाव ते झालं नाही. बट आज ट्राय करतो की स्टार्ट टू एंड ब्लॉग बनवायचा आहे. सो लेट्स सी काय होतं. आणि आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. बघूया कसं होतं, काय होतं. ओके, आता आपण रेडी होऊया. तर मित्रांनो, आता आपण शूटसाठी जाण्यासाठी रेडी होऊया. बघूया. सो गाईज, मी झालं रेडी. आता शूटला निघायचं आहे आपल्याला. बघूया आता शूटमध्ये काय काय होतं. ठीक आहे, ओके, बाय. सो गाईज, आता निघलो मी शूटला. बघूया कसं होतं आहे शूट. आणि कन्सेप्शनल शूट आहे. लास्ट मोमेंट फायनल झाले, म्हणजे मला सकाळीच कन्फर्मेशन आलं. आता डोंट नो कसं असेल, काय असेल. आणि ते आमचं प्रिव्हियस क्लायंट आहे, ज्यांचं आम्ही वेडिंग शूट देखील केलं आहे. बघूया कसं होतं आहे. गाईज, निघल्या होत्या मी शूटला. गब्या बघा आमचा बाहेर बॅग. सो गाईज, आता आपण निघलोय फायनली. आता गाडी काढली मी बाहेर. आणि खूप जास्त लेट झालं असं वाटते मला, पण बघूया. आणि आज मी फायनली ब्लॉग कंटिन्यू शूट करणार आहे. आय नो की मागचे 2-3दा माझा प्रयत्न फसलेत लिटरली, बट करायचं. कसं असतं मित्रांनो की काही गोष्ट ठरवल्यात तर ते करायचंच. ठीक आहे, 1-2दा अपयश आलं चालतं, आपण गिवअप करायचं नाही. पण काहीदा आपल्याप्रमाणे वेळ चालत नाही, किंवा आपल्याला त्या गोष्टीसाठी प्रॉपर टाईम देता येत नाही. बट असं काही नाही की आपण करू शकत नाही. थोडंसं आपल्याला जी गोष्ट कंटिन्यू करायची, त्यासाठी आपल्याला टाईम देणं तेवढंच महत्त्वाचं आहे, प्रायोरिटी देणं तेवढं महत्त्वाचं आहे. आणि फायनली मी आज तसं ठरवलं आहे. बघूया, आय होप की मी आता पुढं कंटिन्यू करेल. किती व्लॉग होते, काय होते. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. आणि इथून पुढं थोडं असं ट्राय करणार आहे. आय डोंट नो की किती जास्त मी करू शकेल किंवा काय. बट हां, प्रयत्न तर कायम राहणार आहे आणि तसं करणार आहे. बघूया आता आपण निघूया आपल्या लोकेशनसाठी.
सो गाईज फायनली मी आता येऊन पोचलो आपल्या शूटच्या लोकेशनला, जे की आहे खराडीमध्ये. आणि आल्यानंतर मी पटापट माझा कॅमेरा सेटअप केला आणि गिम्बल सेट करत होतो, कारण ऑलरेडी मला यायला उशीर झाला होता. क्लायंट ऑलरेडी येऊन थांबलं होतं. आकाशने शूट चालू केलं होतं. तोपर्यंत मी माझा कॅमेरा रेडी केला आणि आम्ही पटापट या लोकेशनचं शूट उरकून घेतलं. सो गाईज या ठिकाणचं आपलं शूट उरकून आपण निघालो नेक्स्ट लोकेशनसाठी. या लोकेशनवरती आपल्याला काही मोजकेच शॉट्स घ्यायचे होते. नेक्स्ट लोकेशन त्यांचा बंगला होता. त्या बंगल्यावरती जाऊन आपल्याला शूट करायचं होतं. आणि आज यायला मला थोडासा उशीर झाला होता, त्यामुळं आकाश थोडासा शांत होता. आणि आत्ता आम्ही क्लायंटच्याच गाडीमध्ये बसून त्यांच्या नेक्स्ट लोकेशनकडे निघालो आहे. गाईज आता आपण इथं आलो आहे आणि शूट चालू आहे अजून. आम्ही दुसऱ्या लोकेशनला आलो आहे. आकाश शूट करतो आहे आणि लाईट थोडी डाऊन होत चालली, पण लोकेशन भारी आहे. बरे सो गाईज फायनली मी माझे शॉर्ट्स डिरेक्ट करायला सुरुवात केली आणि माझे शॉर्ट्स घेत होतो. काही शॉर्ट्स मी रिटेक घेत होतो आणि मला वेगवेगळ्या अँगलने शॉर्ट्स पाहिजे होते या गाण्यासाठी. सो मी ट्राय केलं की त्यांना वेगवेगळ्या अँगल्सने शॉर्ट्स घ्यायचे, बिकॉज व्हेरिएशन्स खूप महत्त्वाचे असतात आणि क्लायंटने पण खूप चांगलं कोऑपरेट केलं. एका शॉटसाठी त्यांना 3-3, 4-4 वेळा रिटेक द्यावं लागत होते आणि मी पुन्हा शॉट डिरेक्ट करत होतो. आणि ती कंटिन्युटी सोबत कायम ठेवण्यासाठी त्यांनी मला खूप कोऑपरेट केलं आणि त्यांच्यामुळेच मी माझं शूट कंप्लीट करू शकलो. सो गाईज फायनली आता आमचं शूट पॅकअप झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे घरी. आणि खूप चांगल्या पद्धतीने शूट झालेलं आहे आणि रिअली खूप चांगलं कपल होतं आणि त्यांनी खूप जास्त कॉपरेट केलं. ॲक्च्युली आम्ही पहिले पण त्यांचं प्री वेडिंग आणि वेडिंगचं शूट केलं होतं. सो जास्त काही अवघड काय नव्हतं किंवा त्यांना कम्फर्टेबल करणं किंवा ते म्हणजे ओळखत असल्यामुळं काही जास्त टाईम गेला नाही आमचा. त्यांना माहिती आहे की माझ्या कामाची पद्धत कशी किंवा मी काय सांगतो, तर त्या पद्धतीने त्यांनी मला कॉपरेट केलं. आणि फायनली निघालो मी घरी. आता बघूया आता कसं काय होतं आहे व्हिडिओ. आणि आता आपण पोचूया घरी. थोडीशी ट्रॅफिक लागेल मला असं वाटतंय. बघूया आता. बघा आता कशा पद्धतीने ट्रॅफिक जाम झालं आहे. सगळे एकमेकांसमोर आहेत. सगळ्यांना काय लागले. खूप जास्त ट्रॅफिक आहे मित्रांनो. आता खूप जास्त मला फिरून यावं लागलं ॲक्च्युली. आणि त्या ट्रॅफिकच्या नादामध्ये मी काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही, पण ॲक्च्युली खूप जास्त ट्रॅफिक आहे. सो गाईज आता आपण पोचलोय घरी
जाऊया घरी पटापट डेटा कॉपी करू. सो काही जातं फायनली आपण घरी पोहोचलोय आणि आता घरी जाऊन पहिले डेटा कॉपी करायचं आणि त्यांची रील एडिट करून पण द्यायची मला. बघूया आता. मला तर खूप जास्त झोप आलेली आहे, दिवसभर खूप जास्त दमलोय आणि तर भूक पण खूप जास्त लागली, खूप जास्त. आता घरी जाऊन बघूया काय भेटतं काय नाही. काय बघू. तू काय असलं अरे वाटाण्याच्या साडी आहेत माझ्या. तू एकसारखी बेल वाजवली असते ना म्हणून उठायला लागली. माझ्याकडे चावी होती की पण. सो फायनली आपण घरी आलोय. आता आपण आवरूया, डेटा कॉपी करू आणि मग भेटू. काही जाता पहिले फ्रेश होऊया आणि मग डेटा कॉपी करू आणि मग रील बनवूया. बघूया कसं होते. सो गाईज फायनली आता आपण रेडी झालो आहे. थोडं फ्रेश झालो, त्यानंतर थोडंफार खाल्लं आहे आणि आता आपण बसलो एडिटला. एडिट करणार आहे आणि त्यानंतर बघूया आजची. सो गाईज इट्स 12:15 राईट नाव अँड आत्ता जस्ट माझा तो रील बनवून झालेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. पहिले मी ते क्लायंटला पाठवणार आहे, नंतर त्यांनी पोस्ट केल्यानंतर मग आपण पोस्ट करूया. खूप झोप आलेली होती, खूप थकलेलो होतो, पण कंप्लीट करायचं होतं म्हणून आज आपण आपला टास्क कंप्लीट केला आहे. घेतलेलं काम आपण कंप्लीट केलेलं आहे आणि व्लॉगसुद्धा कंप्लीट केलं आहे. व्लॉग एडिट करणं बाकी आहे पण करूया. पण रील तर झालेलं आहे फायनली आणि रेडी टू डिलिव्हर. रेंडरिंग चालू आहे सध्या, रेंडरिंग चालू आहे, पण आपण आपला टास्क कंप्लीट केला आहे.